Okay, dear friends, we will start our lectures of apiculture now. Lecture number 15 on bee diseases. We will continue our next topic. मधमाशांना देखील आजार होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. मग ते बॅक्टेरियल डिसीजेस, मग व्हायरल डिसीजेस, अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यांचे शत्रू पण अनेक आहेत. डिसीजेस अँड एनिमीज, आजार आणि त्यांचे शत्रू यांचा अभ्यास करूया आपण. कारण मधमाशांना खाणाऱ्यांमध्ये त्यांचे दुसरे कीटक आहेत, पक्षी आहेत, सरडे आहेत, सर्प आहेत, दुसरे गांधील माशा आहेत, अनेक गोष्टी आहेत. हे सगळे मधमाशांची शिकार करतात. आपण त्यांची नावं बघूया आणि त्यांना होणारे आजार, ते आजार कसे होतात, काय होतात, त्यांना नियंत्रणात कसं आणायचं, काही गोष्टी आपण 5 लेक्चर सांगितले आपल्या सिलेबसमध्ये. बघूया आपण. पहिलं घेऊया बी डिसीजेस. हनी बीज आर मोस्ट इम्पॉर्टंट इन्सेक्ट टू ह्युमन बीइंग. Bees are pollinators, part of a food chain. It is one of the industrial insects, but honeybees can get infected and affected by various bee diseases. But the adults and brood of honeybees are attacked by numerous bacteria, protozoa, fungi, ectoparasites, and endoparasites. Sorry. मधमाशांच्या शत्रूंमध्ये किंवा मधमाशांना होणाऱ्या आजारांमध्ये खास करून बॅक्टेरिया, त्यानंतर प्रोटोझोन्स, त्यानंतर फंगस, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. बाहेरच्या एक्टोपॅरासाइटमध्ये काही वर्म्स आहेत, लाऊज आहेत, फ्लीज आहेत वगैरे वगैरे. आणि एंडोपॅरासाइटमध्ये लार्वीचा किंवा ॲडल्टच्या पोटात असलेले फ्लावरच्या जवळपास येणारे काही पॅरासाइट्स, काही वर्म्स आहेत, नेमॅटोड्स वगैरे सारखे. सो दिस मे लीड टू पार्शियल और कम्प्लीट लॉस ऑफ बी कॉलनी. याच्यामुळे कधी कधी काही कंपनीच्या कॉलनीचा काही पार्ट संपतो, काही माशा मरतात, तर कधी कधी कम्प्लीट कॉलनीसुद्धा नष्ट होऊन जाते. जसं व्हायरल डिसीजेसमध्ये वेगवेगळे प्राण्यांमध्ये पसरतो, माणसामध्ये देखील पसरतो आणि अनेक प्राण्यांचा तो जीव घेतो. त्या पद्धतीने मधमाशांमध्ये देखील घडते. मोस्ट वाईल्ड हनी बी कॉलनीज have died out as a result of disease. Serious kind of infection decreases the number of worker bees in the colony, thereby affecting the strength of colony. Most of the bee diseases are infectious. मधमाशांना काही संसर्गजन्य आजार पण असतात and spread very quickly. In the brood disease, the larvae are killed and get decomposed, making the hive unhygienic. Beekeepers need to be educated about the value of bees and threats to their existence. In life cycle of bee, the 2 stages are important: brood and adult. अंडी दिल्यानंतर त्याच्या ब्रूडमध्ये छोटी लार्वी जन्म घेते आणि ती लार्वी फुल मॅच्युअर होईपर्यंत डेव्हलप होते आणि मग ॲडल्ट बनते. तर त्या स्टेजेसमधलं ब्रूड आणि ॲडल्ट या 2 स्टेजेस फार महत्त्वाचे आहेत. यांना इन्फेक्शन होता कामा नये. त्यासाठी ॲपियरीमध्ये काम करणारा बी कीपर जो आहे तो नीड टू बी एज्युकेटेड. त्याला पूर्ण प्रशिक्षित आणि सुशिक्षित असला पाहिजे मधमाशी पालनाच्या बाबतीत. बोथ द स्टेजेस मे गेट अफेक्टेड बाय डिसीजेस. अकॉर्डिंगली they are termed as brood disease and adult disease. जर का ब्रूडना आजार होत असतील, काही ठराविक आजार फक्त ब्रूडना होतात आणि काही ॲडल्ट्सना होतात, असे पण काही आजार आहेत. आणि काही दोघांना होतात. तर फक्त ब्रूडला होणाऱ्यांना ब्रूड डिसीजेस म्हणतात, तर ॲडल्टना होणाऱ्यांना ॲडल्ट डिसीजेस असं म्हटलं येतं जनरली. बघूया आपण कुठले कुठले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया व्हायरल डिसीजेस. जसं सध्या आपल्या व्हायरल डिसीजमध्ये कोरोनाने थैमान घातला आहे. यापूर्वी अनेक व्हायरल डिसीज येऊन गेलेत. सार्स येऊन गेला नाही का, चिकुनगुनिया येऊन गेला, येलो फिवर येऊन गेला, अनेक आजार येऊन गेले आपल्याकडे. तसे मधमाशांमध्ये देखील व्हायरल डिसीजेस खूप असतात आणि ते पॅरालायजेस द बीज. त्या मधमाशांना डायरेक्ट पॅरालाइज करून टाकतात. म्हणजे आपल्याला जसा लकवा हा आजार होतो तसं मधमाशांना देखील व्हायरल डिसीजमुळे, जसं चिकनगुन्यामध्ये आपण हातपाय गळून जातात बघा, तसे मधमाशांना देखील काही विशिष्ट व्हायरस आहेत ते त्यांना पॅरलाइज करतात. कोणते व्हायरस बघूया. 2 काइंड्स ऑफ व्हायरसेस आर नोन.
to cause paralysis in bees. One is acute and the other is chronic. म्हणजे थोड्याच वेळात आणि खूप दीर्घकाळ चालणारे असे दोन प्रकारचे ॲक्यूट आणि क्रोनिक आजार आहेत. ॲक्यूट बी पॅरालिसिस acute bee paralysis virus is considered to be a common infective agent of bees. There are various kinds of the viruses which attacks the colonies of bees. Deforming wing virus, generally known as DWV, is the causative agent of wing deformities. म्हणजे पंखांच्या ॲक्टिव्हिटीजना नॉर्मल न होऊ देता त्याच्यात काही व्यंग निर्माण करणाऱ्या आजाराला विंग डिफॉर्मिटीज म्हणतात. DWV नावाचा आजार म्हणतात किंवा हा व्हायरस आहे DWV. तर तो एक विशिष्ट आजार निर्माण करतो मधमाशांमध्ये. अँड other body malformations typically seen in honeybee colonies. Deformed bees are rapidly expelled from the colony, leading to a gradual loss of adult bees for colony maintenance. If loss is excess, the colony may destroy. Some viruses affect the larvae. The affected larvae change from pearly white to gray and finally black. म्हणजे मधमाशांमध्ये जे काही इन्फेक्शन चेक करायचे असेल आपल्याला तर हे एक आयडेंटिफिकेशन मार्क आहे किंवा सिम्पटम आहे की अफेक्टेड लार्व्ही जे असतात त्या पर्ली व्हाईट होऊन जातात किंवा ग्रे होऊन जातात किंवा शेवटी काळ्या होऊन जातात. अशा पद्धतीने त्यांना इन्फेक्शन आहे हे ओळखता येतं. जनरली त्या व्हाईट असतात. डेथ ऑकर्स वेन द लार्व्ही आर अपफ्राईट जस्ट बिफोर प्युपेशन. म्हणजे प्युपा व्हायच्या आधीच्या कालावधीमध्ये त्या माश्या मरतात, म्हणजे ॲडल्ट होतच नाहीत त्या. जस्ट बिफोर प्युपेशन. अफेक्टेड लार्व्ही आर फाउंड इन कॅप्ड सेल्स. ज्या सेल्सना कॅप लावलेले आहेत त्याच्यामध्ये जनरली या अफेक्टेड लार्व्ही आढळून येतात. व्हॅरिओमाइट्स. आता आपल्याला जसं खजतं अंगाला तेव्हा आपल्या कातडीमध्ये ज्या माइट्स असतात तशा मधमाशांच्या शरीरामध्ये व्हॅरोमाइट्स नावाचे माइट्स असतात. मे मेडिएट द प्रिव्हॅलन्स ऑफ द डिसीज. या आजाराचा मुख्य कारण या व्हॅरिओमाइट्स नावाच्या कीटकांमुळे देखील प्रादुर्भाव होऊ शकतो. अ फिल्टरेबल व्हायरस कॉजेस अ सॅक ब्रूड डिसीज टू द ब्रूड ऑफ बीज. आता फिल्टरेबल जे व्हायरस आहेत त्यांच्यामुळे होणारा आजाराला जनरली सॅक ब्रूड डिसीज म्हणतात. आता सॅक ब्रूड डिसीज हा जनरली व्हायरसमुळेच होत असतो. दिस डिसीज इज स्प्रेड इन कॉलोनीज ड्यू टू ड्रिफ्टिंग ऑफ नर्स बीज. नर्स बीज सेवा करतात ना सगळ्या मधमाशांची, तर त्यांच्यामुळे देखील हा आजार मधमाशीच्या कॉलनीमध्ये पसरतो. इन अर्ली स्टेजेस ऑफ इन्फेक्शन देर इज नो ऑर्डर और स्लाइटली इट्स सोअर. जनरली त्यांना तसा वास येत नाही सुरुवातीला किंवा नंतर गंध यायला सुरुवात होते. अशा पद्धतीने ते इन्फेक्शन लक्षात येऊ शकते आपल्या. द डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ सॅक ब्रूड डिसीज आर. म्हणजे सॅक ब्रूड डिसीज कसा ओळखायचा? लार्व्ही इन्फेक्टेड जस्ट बिफोर द पंक्चर कॅपिंग. म्हणजे लार्व्हीजमधनं प्युपा होण्याआधी ते जे पंक्चर केले जातं त्यावेळेला जनरली हा आजाराचे प्रादुर्भाव लक्षात येतो. द डेड लार्व्ही युजली फाउंड इन संकन कॅप्ड सेल्स. लार्व्ही जेव्हा कॅपमध्ये सील्ड असतात तेव्हा त्यांच्यामध्ये इन्फेक्शन जर का असलं तर ते कॅप्ड सेल्सच्या मध्ये लक्षात येतं. जास्त फुगीरभाग दिसला किंवा असं काय किंवा आणखी नॉर्मल सेलपेक्षा काही वेगळा आकार दिसला तर आपल्याला लक्षात येऊ शकते. द लार्व्ही आर डर्टी व्हाईट टू ब्लॅक. लार्व्ही जर का जन्माला येऊनच गेली समजा आणि ती जर का डर्टी व्हाईट असली किंवा ब्लॅक असली किंवा विथ ब्लॅक हेड असली किंवा डोक्यावर जर का काळसर चट्टा असला पट्टा असला तर लक्षात येतं की ते माशीला व्हायरल डिसीज आहे. हे त्या मधमाशांना ओळखण्याच्या बाहेरून ओळखण्याचे चिन्ह आहे.
whole larvae may be pulled from the cells like a sack of water. The larvae become sac-like with a tough skin and die after being fully grown inside the capped cells. And due to its peculiar form, this disease is often termed as Chinese sleeper stage. जनरली त्या ब्रूड सेल्समधून जर का आपण त्या माशीला काढलं तर जसं पाणी वाहतं तसं पांढरा पांढरा गोळा वाहत येतो आणि स्लिपरी होऊन जातो. ते एक प्रकारे असा गोळा बाहेर येतो चिकट. आणि बऱ्याचदा त्या ब्रूड सेल्समध्येच कॅप लावलेलं असतं तरी पण ती मधमाशीमध्ये ॲडल्ट व्हायच्या आधीच मरून गेलेली असते आणि ती पण अशी चिकट चिकट गोळ्यासारखी लोण्यासारखी असते आणि म्हणून तिला चायनीज स्लीपर स्टेजसुद्धा म्हणतात. आजाराची एक अवस्था आहे, त्या अवस्थेला म्हणतात चायनीज स्लीपर स्टेज. ड्यू टू इट्स अ पिक्युलियर फॉर्म दिस डिसीज इज ऑफन टर्म्ड ॲज चायनीज स्लीपर स्टेज. आता मेंटेनन्स ऑफ स्ट्रॉंग कॉलोनीज, बेटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस and requeening of weak colonies with Italian queens are effective measures to check the sackbrood disease. तर ह्या झाल्या व्हायरल डिसीजेसच्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण फंगल डिसीजेस बघू, बुरशीजन्य आजार बघू जे मधमाशांमध्ये पसरतात. बी पार्ट, fungal diseases. There are two types of fungal diseases generally affecting the bee colonies. मधमाशींमध्ये बुरशीजन्य आजारांमध्ये दोन आजार आहेत, बघूया आपण. ब्रूड डिसीजेस. ब्रूड म्हणजे अंडी, ज्या सेलमध्ये अंडी आहेत आणि त्याला झाकून दिलेलं आहे त्याला म्हणतात ब्रूड सेल्स. ब्रूड मीन्स एग्ज, लार्वी अँड प्युपी फाउंड इन द सेल्स ऑफ कॉम्स. मधमाशीच्या पोळ्यांमध्ये जनरली अंडी किंवा अळी किंवा प्युपा जो सील असतो, पॅक असतो, सुरक्षित असतो, त्याला ब्रूड सेल्स म्हणतात किंवा त्यांना जर का आजार झाला तर ब्रूड डिसीजेस म्हणतात. सो ब्रूड मीन्स एग्स, लार्वी अँड प्युपी फाउंड इन द सेल्स ऑफ कॉम्स इन द ब्रूड नेस्ट. एनी डिसीज अफेक्टिंग एग्स, लार्वी और प्युपी is called as brood disease. General appearance of normal healthy brood pattern is regular with no dead larvae or pupae. Caps are uniformly brown, tan or cream colored. Each cap is slightly raised or convex without holes except in a few cases where the cell cap has not fully wilt. It is always good to look inside cells with perforated caps to make sure the bee colony and developing brood is healthy. When it is affected by disease, the pattern of colony changes. There are some brood diseases. We have seen two types of fungal diseases, brood diseases. First, among that there are also two types. One is chalk brood disease. It is a fungal disease caused by fungus Pericystis apis. The fungus is known as Pericystis apis. Massena is the general name. In this disease, the spores enter in the gut where they germinate and lead to form mold-like strands. Mold-like strands which penetrate the body, finally resulting into the death of larvae. In short, spores convert larvae into chalk white masses of mycelium. If bees remove capping of the cell, the larvae found and rubber-like. The larvae found are rubber-like. Later they shrink, become tough and loose into the cells. म्हणजे चॉक ब्रूड डिसीजेसमध्ये मधमाशीच्या पोटात बुरशी चालली जाते, बुरशीची पोटामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे मधमाशी
ती लार्वी अळी किंवा ब्रूड मरायला लागतो. तो मेला की तिच्या अवतीभोवती सुद्धा ती बुरशी तिच्या पोटातून बाहेर निघून तोंडातून सगळ्या अंगावर पसरते आणि ती बुरशी पूर्ण बीला झाकून टाकते आणि मग ती बी पर्यायाने ब्रूड म्हणजे अळी पर्यायाने मरते आणि ती मेली की ती बुरशी पण सुकते. ती सुकली का ती बुरशी रबरसारखी होऊन जाऊन कोमेजते. असं या ब्रूड डिसीजचं लक्षण आहे किंवा चित्रण आहे. मग आता याला कंट्रोल आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? जसं मधमाशीच्या पोळ्यात तुम्हाला अशी अळी सापडली तर तुम्ही काय कराल? मधमाशा पूर्ण मरायला नको म्हणून कंट्रोल मेजर्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आजार व्हायला नको म्हणून काय करायचं आणि झाल्यास तर काय करायचं आपण बघूया. गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कीप सच इन्फेक्शन्स इन चेक. Normally, the bees are able to keep the disease under control, but in heavy infection, the combs should be destroyed and the bees must be transferred into a clean hive. The colony should be requeened and the frames should be replaced as soon as possible. The hive should be well ventilated to prevent the disease. मधमाशांमध्ये हा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यायची जर असेल तर आजारी माशांना बाजूला काढायचं, चांगल्या माशांना दुसऱ्या पेटीत शिफ्ट करायचं किंवा दुसऱ्या कॉलनीत शिफ्ट करायचं. आणि खूपच जास्त आजारी असतील किंवा खूपच जास्त कोळ असेल तर ते पूर्ण हाईच्या हाई नष्ट करायचे, नाहीतर मग तिथलं माशा दुसरीकडे त्या जंतूंना घेऊन जातील. आणि जर का तसा प्रसंग आला तर त्या माशांना नष्ट करून राणी पण नष्ट करायची, आजारी असेल तर दुसरी राणी राखायची. आणि नवीनच आणि तर दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या हाईवला व्हेंटिलेशन पुरेसं मिळेल अशी काळजी घ्यायची, हवेशीर ठेवता येईल असं लक्ष द्या. हे बघा, हे ब्रूड सेल्स चॉक ब्रूड डिसीज जो आहे ना तो कसा दाखवला बघा. हे काही सेल्स बंद आहेत बघा नॉर्मली, तर काही सेल्स ओपन आहेत बघा. सगळ्या आळ्या त्याच्यातल्या नष्ट होऊन गेलेत, मेलेत. तर काही सेल्समध्ये बघा होल पडलेत बघा, या छिद्र छोटे छोटे. ते हे नष्ट होत असलेल्या आळ्यात, या होलमध्ये नष्ट होत असलेले हे पूर्ण म्हणजे नष्ट झालेले आणि हे अजून सुरक्षित सील केलेले. परंतु बघा त्यांचे रंग बदलून गेले आहे, कोणाचे कोमेजले आहेत, कोणाचे डीप झालेले आहेत. हे जे सेल्स आहेत ना हे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली कॉलनी जवळपास. तर अशा कॉलनीला एक तर नष्ट करायचं किंवा क्लीन करायचं. दुसरं, पहिले चॉक ब्रूड डिसीज, दुसरं स्टोन ब्रूड. म्हणजे ते ब्रूड जे आहेत ते दगडासारखे कडक होऊन जातात. बघूया कसे. स्टोन ब्रूड इज अ फंगल डिसीज कॉज्ड बाय ॲस्परजिलस फ्युमिगॅटस. ॲस्परजिलस फ्युमिगॅटस नावाच्या फंगसमुळे हा स्टोन ब्रूड डिसीज होतो. ॲस्परजिलस फ्लॅवसमुळे किंवा ॲस्परजिलस नायगरमुळे हा स्टोन ब्रूड डिसीज. 3 प्रकारच्या बुरशींमुळे किंवा फंगसमुळे. ॲस्परजिलस स्पेसीज आहे, जिनस आहे, आणि स्पेसीज फ्युमिगंट्स, फ्लॅवर्स किंवा नायगर, 3 प्रकारच्या स्पेसीज आहेत ॲस्परजिलसच्या. इन्फेक्शन टेक्स प्लेस बाय जर्मिनेशन ऑफ द स्पोर्स इन द एलिमेंटरी कॅनल. म्हणजे मधमाशी जे काही स्पोर कलेक्ट करते, पोलन्स कलेक्ट करते फुलांवरनं, तेव्हा त्यांच्यासोबत जर का काही आजाराचे घटक आले, बुरशीचे घटक आले, तर त्यांच्याजवळ ते त्यांच्या पोटात वाढतात मधमाशीच्या अन्नाबरोबर गेल्यावर. द ॲडल्ट मे अल्सो बी अटॅक्ड. कधी कधी ॲडल्टवर सुद्धा हा प्रसंग येतो. द इन्फेक्टेड ग्रब म्हणजे लार्वी अँड प्युपी बिकम येलोइश ग्रॅन्युलेशन और स्टोनी हार्ड. मधमाशीला जर का पिवळसर दाणे दिसले अंगावर किंवा दगडासारखी कडक झाली की समजून घ्यायची ही जो आजारग्रस्त असून ही मेलेली आहे. इट कॉजेस द ममिफिकेशन. म्हणजे ममीला जसं इटालियन लोक किंवा इजिप्शियन लोक ममी बनवायचे बघा, डेड बॉडीला लेप वगैरे लावून सुरक्षित ठेवायचे, तशी ही बुरशीचे लेप लागून दगडासारखी होऊन जाते. म्हणजे ममीसारखी ती मधमाशी सुद्धा होऊन जाते. म्हणून याला स्टोनी ब्रूड म्हणतात किंवा स्टोन ब्रूड डिसीज म्हणतात. मोमिफिकेशन ऑफ द ब्रूड ऑफ हनी बी कॉलनी. द डिसीज इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय इन द अर्ली स्टेज ऑफ इन्फेक्शन अँड आफ्टर डेथ द लार्वी टर्न ब्लॅक अँड बिकम डिफिकल्ट टू क्रश, हेन्स द नेम इज स्टोन ब्रूड. ते पिवळ्या अळीला नंतर तोडून फोडून नष्ट करायचा विचार केला तरी ती तुटत दगडासारखी होते, म्हणून तिला स्टोन ब्रूड डिसीज म्हणतात. आता त्या डिसीजचे कंट्रोल आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर बघूया आपण. वर्कर बीज क्लीन आउट द इन्फेक्टेड ब्रूड अँड द हाईव
may recover depending on factors such as the strength of colony, the level of infection, and hygienic habits of the strain of bee. आता त्या मधमाशीला आजार किती प्रमाणात झाला आहे, कुठे झाला आहे, किती प्रसार झालेला आहे, हे सगळं लक्षात घेता त्या मधमाशीच्या पोळ्याला स्वच्छ करता येतं, कंट्रोलमध्ये आणता येतं किंवा तिथं हायजेनिक कंडिशन निर्माण करता येतं. फॉर प्रिव्हेन्शन म्हणजे हा आजार त्या पोळ्यात येऊच नाही म्हणून काय करायचं, द कॉम्स अँड इक्विपमेंट्स शुड बी स्टरिलाइज्ड विथ फॉर्मल्डिहाइड फ्युम्स. फॉर्मल्डिहाइडच्या वासाने किंवा गंधाने किंवा धुराने आपले सगळं साहित्य, मग ते कॉमचं फ्रेम असो की आणखी इतर साहित्य असो की हाईव्ह टूल असो, त्यांना फ्युमिगेट करून घ्यायचं. त्यांना फ्युमिगेट केल्यामुळे त्याच्यावरच्या बुरशी, बॅक्टेरिया, व्हायरस सगळे मरतील आणि मग मधमाशीच्या पेटीशी काम करताना ते स्वच्छ राहील. टिल टुडे अप्रोप्रिएट अँड इफेक्टिव्ह रेमेडी इज नॉट अवेलेबल. या आजारावर आतापर्यंत अप्रोप्रिएट आणि इफेक्टिव्ह इलाज उपलब्ध नाही. दिस फंगस कॅन कॉज अ डिसीज ऑफ द ट्रकिया. याच्यामुळे श्वासमार्गाच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कॉजेस डिसीज ऑफ ट्रकिया इन मॅन अँड बर्ड्स. आणि हा आजार मधमाशांमुळे माणूस आणि पक्ष्यांमध्ये, कारण पक्षीसुद्धा खातात मधमाशांच्या अळ्यांना, मधमाशांना शिकार करतात ते, आणि माणूससुद्धा मध खातो, त्यांच्या अळ्या खातो, सगळं पोळ्याच्या पोळं खाऊन जातो. तर या दोघांना, पक्षी आणि मानव यांना ट्रकियाचा आजार होऊ शकतो, नोन ॲज ॲस्परजिलॉसिस. माणसामध्ये मधमाशांमुळे येणाऱ्या आजाराला म्हणतात ॲस्परजिलॉसिस. आता तिसरा आजार आहे बॅक्टेरियल डिसीजेस. पहिला आपण व्हायरल बघितला, दुसरा फंगल बघितला, तिसरा बॅक्टेरियल बघूया. लाईक फंगाय अँड व्हायरसेस, various species of bacteria attack the brood and take a very heavy toll. Appearance of discolored larvae, dark capping, irregular brood, or many empty cells scattered about comb, punctured and sunken cappings are some important symptoms of following bacterial diseases. So bacterial diseases are also of different kinds. We will see one by one. First is American foul brood disease. American foul brood, it is a bacterial disease and it is caused by Bacillus larvae. The bacillus form strong resistant spores and it causes a foul smell, or generally also causes to others, and found in America. Therefore, this is called as American foul brood disease. So, this is about the diseases in bees. So, we have seen first of all viral diseases. Among viral diseases, chalk brood disease and stone brood disease we have seen. Then we have seen the control and preventive measures of the disease. And in bacterial disease, we have just started to study the bacteria because they visit many flowers, and during visit the flowers may have some infection of bacteria due to the natural environmental airborne disease or airborne infections, and which are naturally causes to the bees whenever they collect pollens and nectar from the flowers. Therefore, this infection spreads among the colonies, and ultimately the food is supplied to the larvae or in the brood. Then naturally the larvae is infected and may cause these diseases. So among bacterial diseases, we will see different types of bacterial diseases in our next speech, but till then we will concise our speech here. So see you for the next grade. Okay.